नमस्कार मित्रांनो, तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हे सर्वांनाच माहिती आहे. हे पचन सुधारण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि शरीराला विषमुक्त करण्यास मदत करते. परंतु जर तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी पिताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली नाही तर ते फायद्याऐवजी नुकसान करू शकते. फिटनेस तज्ज्ञ क्लिक कौटिन्हो यांनी असेही सांगितले आहे की तांब्याचे पाणी पिताना लोक काही सामान्य चुका करतात आणि या चुका नुकसान करू शकतात. एका वृत्तानुसार पहिली चूक म्हणजे काही लोक तांब्याच्या भांड्यात गरम पाणी किंवा तांब्याचा रस ठेवतात. हे अजिबात करू नये, कारण तांबे गरम पाण्याशी आणि लिंबूसारख्या आम्लयुक्त पदार्थाशी प्रतिक्रिया करते. यामुळे शरीरावर पोटदुखी, गॅस, उलट्या किंवा जळजळ यासारखे वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणून तांब्याच्या भांड्यात फक्त सामान्य तापमानाचे पाणी ठेवावे आणि त्यात लिंबू, मध किंवा इतर कोणतेही आम्लयुक्त पदार्थ घालू नये. दुसरी मोठी चूक म्हणजे काही लोक दिवसभर तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पितात. हे देखील योग्य नाही. दररोज सकाळी रिकाम्या पोटी फक्त 1 किंवा 2 ग्लास तांब्याचे पाणी पिणे फायदेशीर असते. ते जास्त प्रमाणात पिल्याने शरीरात तांब्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे तांब्याचा विषारीपणा ही शरीरात उतरू शकतो. यामुळे यकृत आणि मूत्रपिंडावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून ते पाणी मर्यादित प्रमाणात सेवन करणे कधीही चांगले आहे. तरीही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांब्याचे भांडे व्यवस्थित स्वच्छ करावे. बरेच लोक ते वारंवार न धुता त्यात पाणी भरत राहतात, ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. प्रत्येक वापरानंतर ते स्वच्छ करा आणि महिन्यातून किमान एकदा लिंबू आणि मीठ चोळून ते पूर्णपणे धुवा. त्यामुळे भांडे चमकदार राहील आणि पाणी देखील शुद्ध राहील. चौथी गोष्ट म्हणजे तांब्याच्या भांड्यात जास्त वेळ पाणी ठेवू नये. साधारणपणे रात्री पाणी भरून सकाळी ते पिणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. जर तुम्ही तेच पाणी 24 तास किंवा त्याहून अधिक काळ त्याच भांड्यात ठेवले तर ते हानिकारक ठरू शकते. ते जास्त वेळ ठेवल्याने पाण्यात तांब्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे विषारीपणाचा धोका निर्माण होतो. म्हणून जर तुम्ही तांब्याचे पाणी प्यायले तर या गोष्टी लक्षात ठेवा. योग्य पद्धत अवलंबल्याचे ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते, परंतु निष्काळजीपणामुळे तेच पाणी तुम्हाला आजारी देखील बनवू शकते. फक्त संतुलन आणि सावधगिरीच त्याचा खरा फायदा देऊ शकते.